नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणारे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकी GR शासन निर्णय हे कुठल्या विभागामार्फत आले आहेत हे सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी केंद्र शासनाकडून सन 2025 ते 26 मध्ये आदिवासी उपाययोजनाकरिता मंजूर काइंड ग्रँट अनुदानाचा समरूप राज्य हिस्साचे लेखाशीर्ष 2210E455 यातून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वस्तू स्वरूपातील अनुदाने याकरिता नव्याने प्राप्त झालेल्या लेखाशीर्ष 2210K562 मध्ये पुनर्विनियोजनाद्वारे वितरित करण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ पूल व इमारती नवी मुंबई यांच्या आधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक उपविभागीय अभियंता स्थापत्य या पदावरून कार्यकारी अभियंता स्थापत्य या पदावर पदोन्नतीने व पदस्थापना करण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक शालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक विभागातील अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक शालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील नागपूर शैक्षणिक विभागातील अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक शालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील राज्यस्तरीय कार्यालयातील अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च 2026 ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक एक महाराष्ट्र मुलींचे राष्ट्रीय छात्र सेना पथक मुंबई येथील कार्यालयीन दुरुस्ती फायर अलाराम विद्युत संच मांडणी करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक जिल्हा स्तर विभाग स्तर व राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजनाकरिता निधी वितरित करण्याबाबत 2204558231 सहाय्यक अनुदाने वेतनेतर. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय छात्र सेनाच्या कार्यालयातील येणाऱ्या एक अल्पोहार धुलाई व चकाकी भत्ता 2 विविध प्रशिक्षण व शिबिरे प्रश्नपत्रिका छपाई याकरिता निधी वितरित करण्याबाबत. त्यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे केंद्र शासन पुरस्कृत प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी वितरित करण्याबाबत GR दिनांक 23 मार्च 2026. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण. GR दिनांक 23/3/2026. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान या योजनेसाठी अनुसूचित जाती व योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखाशीर्ष असणार आहेत. 2401B 787 केंद्र हिस्सा लेखाशीर्ष 2401B 796 राज्य हिस्सा. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रम सन 2025 ते 26 आर्थिक वर्षासाठी कार्यक्रम खर्चाच्या योजना अंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या कार्यालयातील व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 342 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात शासकीय आश्रमशाळांची देखभाल व दुरुस्ती 20594683 या लेखा शीर्षकाअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे.
विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे इंदापूर नगर परिषद जिल्हा पुणे क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्याकरितासाठी 100% शास्ती माफीकरिता अभय योजना लागू करण्यास मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक भोर नगर परिषद जिल्हा पुणे क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी 100% शास्ती माफीकरिता अभय योजना लागू करण्यास मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक चाकण नगर परिषद जिल्हा पुणे क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी 100% शास्ती माफीकरिता अभय योजना लागू करण्यास मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे वडसा देसगंज गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाकरिता राज्य हिश्श्याचा ₹16,36,00,000 एवढा निधी वितरित करण्याबाबतची दिनांक 23/3/2026. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 1101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधीनस्थ विविध कार्यालयातील 1330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतची दिनांक 23/3/2026. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे PFMS प्रणाली अंतर्गत सुरक्षा विषयक खर्च योजनेचा SRE केंद्र व राज्य हिस्साच्या निधी सदर योजनेच्या SNA खात्यामध्ये जमा करण्याबाबतची दिनांक 23 मार्च 2026. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांच्या आस्थापनेवरील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची 224 अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबतची दिनांक 23/3/2026. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पासाठी नियुक्त 1 वरिष्ठ सल्लागार व 1 सल्लागार असे 2 प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचे अनुक्रमे दिनांक 16/11/2025 ते दिनांक 31/12/2025 व दिनांक 16/12/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीतील एकूण 7,40,132 सर्व करासह इतके मानधन प्राइमस पार्टनर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस अदायगी करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे जागतिक व्यापार केंद्र कपपरेड मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सायबर कार्यालयाच्या एकूण 10,469 चौरस फूट जागेचे माहे नोव्हेंबर 2025 ते माहे मार्च 2026 या कालावधीतील भाडे देयकापोटी ₹1,54,72,658 इतका निधी अदा करण्यास मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डास बंदरातील भरीव गाळ उपसणी कार्यक्रम लेखाशीर्ष B730510732 या योजनेअंतर्गत ₹17,42,00,000 निधी वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्थापनेवरील कुमारी नेहा राधा रविशंकर दवे विधी अधिकारी गट अ यांच्या नावात सुधारणा करण्याबाबत. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्थापनेवरील विधी अधिकारी गट अ या पदाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याबाबत. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक भूसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 28 नुसार वाढीव मोबदला अदा करण्यास्तव निधी उपलब्ध करून देण्याबाबत. भूसंपादन सीमा तपासणी नाकावरूड जिल्हा अमरावती. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक भूसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 18 खालील वाढीव मोबदला व्याजाची रक्कम अदा करण्याबाबत. सीमा तपासणी नाका कागल जिल्हा कोल्हापूर. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी शासकीय महिला स्वागत केंद्रे राज्यगृहे व संरक्षण गृहे या अनिवार्य योजनेसाठी लेखाशीर्ष 2235/1254 अंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबत.
विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी हा वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग. शीर्षक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या संस्थेस सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता 35 भांडवली मालमत्तेच्या निर्मितीसाठी अनुदान बांधकामे निधी हा वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना. यामध्ये सर्वप्रथम संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, त्यानंतर श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनाकरिता आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबतचा अजून काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, आजच्या डेटमधील जे काही सर्व महत्त्वाचे GR होते सर्वचे सर्व महत्त्वाचे GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.